नमस्कार. माझा पळीपापडांचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना खूप आवडला. त्या व्हिडिओवर तुम्ही सगळ्यांनी कमेंट आणि मेसेज करून गव्हाचा चीक कसा बनवायचा हे विचारलं होतं. म्हणून आज मी तुम्हाला पळीपापडी आणि कुरवड्यासाठी लागणारा गव्हाचा चीक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. सर्वात आधी गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका भांड्यात पाण्यात भिजवत ठेवायचे. हे गहू साधारण 3 दिवस भिजवत ठेवायचे. या 3 दिवसात रोज पाणी बदलायचं. त्यामुळे गव्हाला वास येत नाही आणि गहू छान मऊ होतात. 3 दिवसांनी गहू चांगले भिजून मऊ होतात. आता हे गहू चाळून घ्यायचे आणि त्यातील सगळं पाणी काढून टाकायचं. त्यानंतर गहू मिक्सरमध्ये टाकायचे आणि एकदा थोडंसं फिरवायचं. मग त्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवायचं. म्हणजे मिश्रण थोडंसं पातळ आणि मऊ होतं. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं. त्यानंतर ते हाताने चुरायला सुरुवात करायची. चुरताना लहान लहान गोळे केल्यासारखं करून सगळा चीक वेगळा काढायचा. ही प्रक्रिया हळूहळू आणि नीट करायची. सगळं मिश्रण चुरून झाल्यानंतर हे एका चाळणीतून गाळून घ्यायचं. त्यामुळे त्यातील मोठे कण वेगळे होतात आणि आपल्याला छान गुळगुळीत चीक मिळतो. आता गॅसवर एका भांड्यात पाणी ठेवायचं. त्या पाण्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी गरम झाल्यावर त्यात आपण तयार केलेला चीक थोडा थोडा करून टाकायचा. चीक टाकताना सतत हलवत राहायचं, कारण जर हलवलं नाही तर गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे चीक टाकताना आणि टाकल्यानंतरही सतत हलवत राहायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. असं करत करत सगळा चीक टाकायचा आणि नीट हलवत राहायचं. थोड्या वेळातच तुम्हाला दिसेल की चीक हळूहळू घट्ट होऊ लागतो. जर तुम्हाला पापडीसाठी बनवायचा असेल तर चीक थोडा पातळ ठेवायचा आणि जर कुरवड्यासाठी बनवायचा असेल तर चीक थोडा घट्ट ठेवायचा. अशा प्रकारे आपल्या पळीपापडीसाठी किंवा कुरवड्यासाठी लागणारा गव्हाचा चीक तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.